प्रत्येक जण आपल्याला वर्तमानात जगण्याचा सल्ला देतो. प्रत्येक जण सांगतो की वर्तमानात जगा, आजमध्ये जगा. मात्र असं का? जर तुम्हाला सुखाची, अत्युच्च आनंदाची अनुभूती करायची असेल तर ते फक्त तुम्ही वर्तमानात राहून म्हणजे आजमध्ये राहून तुम्ही करू शकता. त्यामुळेच वर्तमानात जगा. तर तुम्ही वर्तमानात कसे जगू शकता यासाठी मी इथे 8 टिप्स सांगितले आहेत. त्या टिप्स तुम्ही फॉलो करून वर्तमानात आनंदाने जगू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवा. दिवसभरामध्ये आपल्या डोक्यात अनेक विचार येत असतात आणि जातही असतात. मात्र काही विचार हे असे असतात जे सतत आपल्या डोक्यात घोळत असतात. आपल्या विचारांमधील या गोष्टी वास्तविकतेमध्ये घडतीलच असं नाही, मात्र तरीही आपण आपला आज या विचारांमध्ये वाया घालवत असतो. कितीतरी आनंदाचे क्षण आपण फक्त विचार करण्यात किंवा नेगेटिव्ह विचार करण्यामध्ये वाया घालवत असतो. मात्र आपल्या विचारांवर कंट्रोल असायला हवा, आणि जर तो नसेल तर तुम्ही कधीच आजमध्ये जगू शकणार नाही आणि त्या आनंदाची अनुभूती घेऊ शकणार नाही. त्यामुळेच आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवा आणि आजमध्ये जगायला सुरुवात करा. नेगेटिव्ह विचार कसे दूर कराल यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही पाहू शकता. नंबर 2, जेवणाचा आस्वाद घ्या. आपण जेवण करताना बऱ्याचदा मोबाईल स्क्रोलिंग करत असतो किंवा टीव्ही बघत असतो. अशा वेळेस आपलं लक्ष फक्त मोबाईलमध्ये किंवा त्या टीव्हीमध्ये असतो, मात्र आपल्या जेवणात लक्ष नसतो. बऱ्याचदा आपण काही खात आहोत त्याची चव कशी आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं, कारण आपण वर्तमानात नसतो. असं न करता जर पूर्ण लक्ष केंद्रित करून तुम्ही जेवण करत असाल तर त्या जेवणाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता आणि सोबतच वर्तमानातही जगू शकता. नंबर 3, ध्यान करा. दिवसभरातील 10 मिनिटं ध्यान करा. ध्यान करताना तुमचं लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करा. सुरुवातीला करताना कदाचित कठीण जाईल. सुरुवातीला वेगवेगळे विचार तुमच्या डोक्यात येतील, मात्र जसजसे तुम्ही सराव करत जाल तसतसे तुम्ही तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करू शकाल आणि सततच्या सरावाने तुम्ही वर्तमानात राहाल. ध्यान म्हणजेच तुमच्या विचारांप्रती, तुमच्या भावनांप्रती आणि तुमच्या श्वासांप्रती तुम्ही जागरूक असणं. ध्यानाने तुम्ही तुमच्या वर्तमानात अधिक जागरूक राहाल. नंबर 4, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा. इंग्रजीमध्ये म्हणतात काउंट युअर ब्लेसिंग्स. जेव्हा तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी देवाजवळ प्रार्थना करता किंवा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही आपसुकच वर्तमानात राहता. बरेच जण देवाजवळ प्रार्थना करताना फक्त आपल्याला जीवनामध्ये काय हवं आहे ते मागतात. आम्हाला हे हवंय, आम्हाला ते हवंय, मात्र जे आपल्याकडे आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत नाही. अशा कितीतरी गोष्टी आपल्याकडे असतात ज्याविषयी आपण देवाजवळ कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कृतज्ञता व्यक्त करण्याने तुम्हाला तुमच्या वर्तमानातील चांगल्या गोष्टी दिसतील, सोबतच तुम्ही वर्तमानात राहाल आणि चांगल्या भावना आणि विचारही तुमच्यात निर्माण होतील. नंबर 5, एका वेळेस एकच काम करा. असा एक गैरसमज निर्माण झालेला आहे की एका वेळेस अनेक कामे करता येतात आणि अशी कामं करणारी व्यक्ती हे ब्रिलियंट असते, मात्र वास्तविकतेमध्ये असं काहीही नाही. एक काम जर तुम्ही करत असाल तर दुसरं काम हा थांबलेला असतो. त्यामुळेच जर एका वेळेस तुम्ही 2 कामे हाती घेत असाल तर दोन्ही कामे तुम्ही नीट करू शकत नाही. त्यामुळे एका वेळेस एकच काम हाती घ्या आणि ते पूर्ण फोकसने चांगल्या पद्धतीत पूर्ण करा. मग ते तुमची स्टडी असू शकते, ते तुमचं ऑफिस वर्क असू शकते किंवा ते घर कामही असू शकते. काहीही असू द्या, मात्र एका वेळेस एकच काम हाती घेऊन पूर्ण लक्ष केंद्रित करून ते पूर्ण करा. नंबर 6, आपल्या आवडीचं काम निवडा. बऱ्याचदा असं होतं की आपण निवडलेलं काम हे आपल्या आवडीचं नसतं. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असता तेव्हा तुम्ही वीकेंडचा विचार करत असता आणि वीकेंडमध्ये जेव्हा तुम्ही सुट्टीवर असता तेव्हा तुम्ही उद्या कामाला जायचंय हा विचार करत असता. त्यामुळेच कोणतंही काम निवडताना आपल्या आवडीचं काम निवडा, जेणेकरून तुम्ही कोणतंही काम करताना तुम्ही आवडीने कराल, आनंदाने कराल आणि त्या क्षणात राहून जगून तुम्ही कराल. आणि आवडीचं काम निवडल्याने तुम्ही वर्तमानातही राहाल. नंबर 7, आपल्या भूतकाळाला विसरा. आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी, काही घटना अशा घडल्या असतात जे वाईट स्वप्नांसारख्या असतात आणि आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण ते विसरू शकत नाही. मात्र त्यांचा विसर न पडल्यानेच आपण वर्तमानात जगू शकत नाही. मागचा भूतकाळाचा विचार करत असतो
आणि असा विचार करत असल्यानेच आपण वर्तमानात राहू शकत नाही. जो निघून गेला तो आपला भूतकाळ होता, आपण त्याला बदलू शकत नाही. मात्र जो आज आहे तोच ठरवेल की तुमचा उद्या कसा असेल. आज जे तुम्ही विचार करता, आज जे तुम्ही विचार पेरता, तेच तुमचं भविष्य घडवत असतात किंवा तेच तुमचं भविष्य ठरवत असतात. त्यामुळेच जर मागचा भूतकाळाचा विचार करतच जर तुम्ही बसलात तर पुन्हा त्याच गोष्टी, तशाच घटना पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहतील आणि तोच पॅटर्न चालू राहील. आणि तुम्ही विचार कराल की माझ्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं कसं घडत नाहीये. ते तुमच्या भूतकाळातील विचार करण्यामुळे घडत असते. त्यामुळे भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार सोडून द्या आणि आजमध्ये जगायला सुरुवात करा. नंबर 8, ऑब्झर्वेशन, निरीक्षण करा. आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी सुंदर गोष्टी असतात, मात्र आपण आपल्या विचारातच रममाण असतो आणि त्यामुळेच आपल्या बाजूला असलेलं सुंदर फूल असू द्या की सुंदर देखावा असू द्या, आपण ते बघतच नाही. मात्र प्रत्येक वेळेस आपल्या विचारांमध्ये न रमता आपण आजूबाजूला बघितलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे, त्यांचं आपण निरीक्षण केलं पाहिजे, त्यांची सुंदरता निहाळली पाहिजे. मात्र बऱ्याचदा आपण ते निहाळत नाही किंवा त्यांचं निरीक्षण करत नाही आणि त्यामुळेच आपल्या त्या विचारांमुळेच आपण दुःखातही असतो. तर असं न करता आजपासून आपल्या आजूबाजूला जर चांगलं काही दिसत असेल तर आपण त्याला बघायचं, त्याचं निरीक्षण करायला सुरुवात करायची, जेणेकरून त्या निमित्ताने तुम्ही वर्तमानात जगाल. तर ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही वर्तमानात जगू शकता आणि हे सत्य आहे. जर तुम्ही वर्तमानात जगाल तर आनंदाची अनुभूती नक्कीच तुम्हाला मिळेल. तर आजपासून तुम्ही या सगळ्या टिप्स फॉलो करून वर्तमानात जगायला सुरुवात करणार ना, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.